हाय कर दो. आमचं गाव सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेलं आहे. आजूबाजूला सगळीकडे डोंगर आहेत मस्त. व्हिडिओ कॉल कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे लवकरच तो डीजे समीर होणार आहे. डीजे वाला आता अजून 15 काही खरेदी वगैरे काही करायची असेल, सगळा किराणा वगैरे भाजीपाला तर आम्हाला याच मार्केटला यावं. तर हॅलो गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तू काय असते तू असते का? तर गाइज आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे आणि आजचा बॅकग्राऊंड पण तुम्हाला वेगळा दिसत असेल माझ्या मागे, तुम्ही बघू शकता. कारण मी आलो आहे माझ्या गावी, म्हणजेच मी आलो आहे कर्जतला. कर्जत जवळ माझं गाव आहे. तर बऱ्याच जणांना माहीत असेल. तर मी इकडे आलो आहे, थोडंसं काम आहे आमचं इकडं. एक कागदपत्रांचं काम आहे आमचं, तर त्यासाठी इकडे आलो. कालच आलो ॲक्च्युली, रात्री उशीर झाला होता. सो आता सकाळचे वाजता 9:30 आणि आम्ही आता जाणार आहोत कर्जतला. आम्ही 4 जण चाललो इथून आणि त्याच्यानंतर अजून पुढे 4 जण आमच्यामध्ये ॲड होतील आणि आम्ही जाऊ कर्जतला. तर चला आता बघू पुढे काय होतंय. आणि गाईस तुम्हाला आज एक नवीन चेहरा दिसणार आहे. नवीन नाही आहे तसा, एक माथेरानचा ब्लॉग होता ना, त्याच्यामध्ये तुम्ही तो चेहरा बघितलाय. पण आता हा चेहरा पहिल्यांदा दिसणार आहे तुम्हाला. तर ही माझी बहीण आहे आणि ही माझी बायको आहे आणि माझा भाऊ तिकडे गाडीमध्ये बसलाय, गाडी बाहेर काढतोय तिथं. हाय कर दो. बोला काय तरी. आणि गाईज हे आमचे बिना आंघोळीची माणसं. सकाळचे आता 9:30 वाजलेत पण याने आंघोळ्या केल्या नाही अजून. इथून पहिले आम्ही आता जाणार नेरळला आणि त्याच्यानंतर तिथून आम्ही कर्जतला जाणार आहोत. तर मला वाटतं एक तास लागेल इथून जायला, म्हणजे इथून 1-1.5 तास तरी होईल. तर चला गाईज आता गाडी तयार आहे इकडं. आणि आधीला तर तुम्ही ओळखतच असाल, आधी आपल्या दर व्हिडिओमध्ये असतो. सो आम्ही आता गरम तर बेकार गरम होतं. सो आम्ही आता इथून जाणार नेरळला. आणि गेट पास आहे, वॉचमॅन ठेलाय गाईस. आणि गाईस गावाकडचं वातावरण बघा तुम्ही किती भारी आहे. शहरात किती पण राहा, किती पण फिरा, पण गावाकडचं वातावरण गावाकडचं आहे भाई, एकदम सही आहे इकडं. आमच्या गावाजवळ इकडे बघा डोंगरच डोंगर आहे एकदम. असं समजा की आमचं गाव सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेलं आहे. आजूबाजूला सगळीकडे डोंगर आहेत मस्त आणि इकडचं वातावरण पण छान असतो. कारण तुम्हाला जर माहित असेल की सिटी मधल्या वातावरणापेक्षा गावची हवा जरा वाह एकदम छान असते. पहिले जाऊ CNG भरायला. एक बरं झालंय का CNG पंप आम्हाला इकडे जवळ झाला. एक पहिले नव्हता, तर डायरेक्ट नेरळला जायला लागायचं आम्हाला CNG भरायला. सो आता कशेळ्यालाच झालं, एकदम जवळ आहे आम्हाला. एक घरून 10 मिनिटं लागतात इथं यायला, इथे येऊन CNG भरायला. मग टेन्शन नाही राहिला CNGचा. CNG पंप या साईडला आहे कशेळ्याच्या, म्हणजे बाजार आहे त्याच्या इकडं मुरबाड रोडला आहे आणि पेट्रोल पंप कर्जत रोडला आहे त्या साईडला तिकडं. सो CNG आणि पेट्रोल पंप दोन्हीची सोय इकडं आता आम्हाला बरं झाला. तर आता मी इथं CNG भरायला थांबलेलो आहे. तो बघा इथं महानगर गॅस आहे. CNGची गाडी पण येते, ही CNGची गाडी आहे बघा. हा ती नाही का, ती CNGची गाडी आहे, बरी मोठी आहे गाडी. अजून एक गाडी आहे तेव्हा मग आमचा नंबर आहे. आता एक गाडी झाल्यावर आमचाच नंबर आहे. त्याला मग भेटू मोर. तर गाईज मी तुम्हाला आमचा कशेळ्याचा मार्केट दाखवतो. हा बघा, हा आमचा मेन मार्केट आहे. म्हणजे आम्हाला काही खरेदी वगैरे काही करायची असेल, सगळा किराणा वगैरे भाजीपाला तर आम्हाला याच मार्केटला यावं लागतं. आणि कालच आमचा या कशेळ्याचा आठवडे बाजार होता, म्हणजे सगळा. आणि इकडे सगळा भेटतो तसा तर. आणि ही आमची बँक बंद आहे. बँक बंद आहे. सरकारी काम 12 महिने थांब. तर आता बँक अजून उघडली नाही. आणि या बँकेत कधी पण या जेव्हा बघा या तिथं जेव्हा पण या एवढी गर्दी असते त्या बँकेत. लाडक्या बहिणीचे पैसे काढायला लाडक्या बहिणींनी अख्खी बँक भरलेली असते, बँक फुल.
तर अजून बँक उघडली नाही म्हणून, नाही तर आता ते उभा पाय ठेवाय जागा नसते, आवडी गर्दी असते तिथे. तर काय त्याचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र नाही, बँक ऑफ लाडक्या बहिणी द्याल. बँक ऑफ लाडकी बहिणी. काय नेरळची मिसळ गडी खरीच. तर हिला नेरळची मिसळची आठवण आली. नेरळला तर काय, नेरळला एक मिसळ भेटते, खड्याची मिसळ. खड्यांची मिसळ. तर ती खड्यांची नाही म्हणजे मिसळच आहे, पण त्यांचं आडनाव आहे त्याच्यामुळे त्याला त्या नावाने ओळखतात. तर ती मिसळ अख्ख्या इकडं, आमच्या इकडं अख्ख्या नेरळमध्ये फेमस आहे. म्हणजे एकदम लय भारी लागते. म्हणजे एकदा खाल तर तुम्ही परत परत याल ती खायला, एवढी भारी लागते. तर त्या मिसळची आठवण इकडं माझ्या बायकोला आलेली आहे जराशी, पण तिला मी सांगू इच्छितो की आपण मिसळ खाणार नाहीयेत आता, कारण आपल्याला उशीर झालाय. आता अजून 15 इथून आंध्र प्रदेश. आणि मेन गोष्ट सांगायची अशी की तुम्ही म्हणत असाल मी ही कुठली भाषा बोलतो मध्ये मध्येच, तर ती माझ्या गावची भाषा आहे आणि ती भाषा बोलायला मला फार आनंद होतो. तर ती भाषा आमच्या गावाची आहे. आणि मी इकडे आलो, कधी पण गावाला आलो ना, तर इकडं जे मित्रमंडळी आहेत, जेवढे पण नातेवाईक वगैरे आहेत ना, त्यांच्यासोबत त्या भाषेमध्ये बोलायलाच खरी मज्जा आहे. आणि तीच भाषा जास्त करून बोलतात आमच्या इकडे. मराठी भाषेचा जास्त वापर होत नाही. जी गावाकडची आमची भाषा आहे प्रॉपर, ती भाषा आम्ही यूज करतो आणि मला पण त्या भाषेत बोलायला चांगलं वाटतं. सो मी मगापासून त्या भाषेत बोलतोय, नाही तर तुम्हाला वाटायचं योक्कनच्या भाषेत बोलत. तर काय जिथे मोठा लफडा झालेला आहे. मी मगाचपासून बडबड करत होतो, मला वाटलं ब्लॉग चालू आहे आणि ब्लॉग होता बंद. इधर देखो माथेरान का डोंगर. हा बघा, हा आहे माथेरानचा डोंगर. आमची दिदुडी दाखवतो छोटीशी, जी आता घरी असेल. बघू आता आम्ही गेल्यावर तिची रिॲक्शन बघू कशी असते. मग ती दरवेळेस एकदम खुश होते जेव्हा आम्ही जातो ना, तिला मजा वाटते, मग एकदम ती खुश होते, लाजते आणि बोलत पण नाही. आता मी तुम्हाला दाखवत होती. तर गाईज हीच आहे ती अनुडी. तीनच ती व्हिडिओ कॉल होती. कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे इमोट कुठे आहे इमोट लिमोट. इमोट कुठे आहे. तर गाईज हीच आहे ती. मी बोललो होतो ना तुम्हाला, ती पक्की मस्ती करते, पण आम्ही आलो ना त्याच्यामुळे शांत बसली. बघा ती अभ्यास करत होती पण तिला डिस्टर्ब केलंय ना ना बाय. शाळेत दिवशी शाळेत जाऊन आली ना. शाळेत गेली होती का तू? शाळेत गेली होती का? नाही, सुट्टी आहे ना आज सुट्टी आहे का? सुट्टी आहे ना. बरोबर. उद्या सुट्टी आहे ना. मग तुझा अभ्यास झाला नाही झाला? अरे बापरे. कुठे चालली तू? कुठं? किचन मध्ये. इथे खाली बस ना. मामाला दाखव ना, मामाला कायच येत नाही. मामाला शिकव. मामा ये ना. काय कुशल दाखवायला गेलेली की टीचर बोलीला का पेन्सिल एक पावन त्याला खायला काय पाहिजे? कोणाला बनाना पाहिजे खायला? कोणाला? ना कोण आहे ही? अनु. ही अन्वी आहे ना. कोण मारलं? कोण मारलं? कुठून? कॅट आहे. कॅट आहे. गाईज आता दुपारचे वाजले आहेत 2:15 आणि आमचं काम अजून झालेलं नाही आहे, कारण खूप गर्दी आहे तिथं. आणि मेन म्हणजे त्यांची जी साईट आहे ती चालत नाही असं बोलता येत नाही. तर आता आम्हाला असं बोलले की 3 वाजता, 3च्या नंतर आहे असं बोलले. सो आता 2:15 वाजलेत आणि भूक लागली सगळ्यांना, त्यामुळे आम्ही जरा नाश्ता करण्यासाठी चाललो आहे. गाईज आम्ही कर्जतचा फेमस वडापाव खायला चाललेलो आहोत. तुम्हाला पण वडापाव दाखवतो आता.
वडापाव असं दाखवतो तसं काय तुम्ही कधी बघितलं नसेल. भरपूर कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये आमचं पण ॲड केलं आणि आम्ही वेटिंगमध्ये बसलो इकडे. आणि माझ्या बाजूला कोण आहे माहिती आहे का, आता लवकरच तो DJ समीर होणार आहे. ही DJ वाला येत आहे. ऑर्डरी द्यायला ना माझेल ना फक्त ऑर्डरी द्यायच्या मला गडी येईनी कांदा वाजून देईल येत तुम्हाला ऑर्डरी द्यायला तर मला सांगेल मी त्याचे DJ घेऊन देत होते. मी राडा करतो नाही रोखमध्ये गाडा होतो ना ते काय आणि आमच्या समोरच इथं टॉयलेट आहे त्यामुळे आम्हाला भयंकर वासाचा इथे त्रास सहन करावा लागत आहे. तर आता वाजत आहे दुपारची 3. आम्ही करेक्ट 3ला आलो इथं. मॅडम आम्हाला बोलली 3 वाजता या. आम्ही 3 वाजता आलो इथं आणि आमचे कागदपत्र जमा केलेत. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस चालू आहे. मॅडमचं म्हणणं एकच आहे का फक्त साईट स्लो आहे, साईट कधी चांगली चालत नाही त्यामुळे काम लेट होतं. तर म्हणून आम्ही आता थांबलो इथं. बघू आता कधी होतो, किती वेळ लागतो. आता आम्ही परत निघालो आहे घरी जायला. नेरळवरून जस्ट निघालो आम्ही आता इथून. तिथं पूर्ण दिवस गेला आहे आमचा त्या कार्यालयामध्ये. तेव्हा जाऊन कुठं काम झालं आहे. त्यांची साईट एवढी स्लो आहे ना, म्हणजे कासवापेक्षा स्लो त्यांची साईट आहे. तर ती साईट चालत नाही त्यांची. 2 वेळा साईट चालते, 10 वेळा साईट बंद होते. त्याच्यामुळं आमचं काम काही लवकर झालं नाही. सो कसं तरी झाला नंतर लास्टला. त्याच्यात पण थोडी मिस्टेक झाली होती. सो पुन्हा ते करायला लागला प्रोसेस. मग आता पूर्ण झाला ते काम. आणि त्यानंतर आम्ही आता निघलेलो आहोत. आणि आता संध्याकाळचे माहिती आहे का किती, 7 वाजलेत. 7 म्हणजे आमचा पूर्ण दिवस त्या तिथं गेला कर्जतला. नदी बघा काय किती मस्त आहे. वाव. त्या टॉयलेटच्या समोरच तिथं बसायला त्यांनी बेंच ठेवलेला आहे त्या ऑफिसच्या बाहेर. आणि त्या ऑफिसच्या साईडला तिथे टॉयलेट आहे. आणि आम्ही तिथंच बसलो होतो वेटिंगला लाईनमध्ये. एवढा खराब वास येत होता. सगळेजण नाक धरून बसले होते. आता असं वाटतंय का डायरेक्ट झोपून घ्यावा, एवढा दमलोय. म्हणजे असं झाला का कामाला गेलो होतो असं वाटतंय तसं काही. दिवसभर दगदग झाली पूर्ण. तर बघू आता घरी जाऊ. तक्कट निजायचा प्लॅन बनायला आहे. मजुरी करून आलो. तुम्ही आल ते कोण सांगता बाई इकडे आले नाही भेटता का नाही का. कंचा येडा धरून आणलाय कंचा काय जा मग नाही गेला सुट्टे हो त्याच्यामुळे. नाही सगळं बाई पळाला. कामाला सगळं पळाला. कॅस कापाय कोण नाही. मग आता कॅस कापाय त्याला ढाबा का आता बटाक जायला लागत का काय. त्याला तारीखकडे आहे. नाही जाता पहिले ऍफिडेविट करायला लागेल गॅस कापाय त्याच्यानंतर. काय तर चला गाईज